पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वकर्मा योजनेला कारागीर वर्गाकडून प्रतिसाद। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आज सर्व 12 बलुतेदार यांना नवसंजीवनी प्राप्त होत आहे। विश्वकर्मा योजनेअंतर्गत आज सर्व ग्रामीण व शहरी भागातील नाभिक समाजाचे बांधव व भगिनी या योजनेचा लाभ घेत असून चांगल्या प्रकारचा प्रतिसाद लाभतोय। आतापर्यंत जवळपास 200 महिला आणि 300 पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला असल्याचं प्रतिपादन विश्वराज स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण सेंटरचे प्रमुख राजीव गुप्ता यांनी आज शनिवार दिनांक 31 रोजी नाशिक रोड येथे श्री संत सेना महाराज यांची पुण्यतिथी निमित्तानं आयोजित कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन सोनवणे, संजय गायकवाड मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। प्रशिक्षणार्थी मुख्य शिक्षक राजीव गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यतिथी मोठ्या थाटात साजरी करण्यात आली। या पीएम विश्वकर्मा योजना अंतर्गत 200 नाभिक समाजाच्या महिला तसेच 300 नाभिक समाजाचे पुरुष यांचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडलंय। सतत नवीन बॅच सुरू होत आहेत, त्यात नाभिक समाजाचे पुरुष महिला येथे उत्तमरित्या प्रशिक्षण घेत आहेत। नाव नोंदणी केल्यानंतर केंद्र सरकारकडून त्यांना एक संदेश देतो। त्या संदेशाद्वारे असं सूचित करण्यात येतं की आपलं नाव प्रशिक्षण ट्रेनिंग सेंटर रजिस्टर केलेलं आहे। त्यासाठी आम्हाला लवकरात लवकर फोनद्वारे आपल्या ट्रेनिंगचा दिवस तारीख सांगितली जाईल। त्यानुसार आपल्याला सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत या ट्रेनिंग सेंटरमध्ये येऊन आपलं ट्रेनिंग पूर्ण करायचं आहे असं आवाहन करण्यात आलंय। तसेच या ट्रेनिंग दरम्यान आपणास 4000 रुपये केंद्र सरकारकडून दिले जातं। तसेच आपल्या सण व्यवसायासाठी लागणारं साहित्य त्याचे 15000 रुपयांचं किट आपल्याला मोफत दिलं जाणार आहे। तरी नाभिक समाजाच्या बांधवांनी आपल्या स्वतःच्या पायांवर उभं राहून आपलं ब्युटी पार्लर म्हणा सलून व्यवसाय सुरू करावा। त्यासाठी प्रथम आपणास 1 लाख रुपयांचं कर्ज दिलं जातं। त्या कर्जाची परतफेड 18 महिन्यांनी वार्षिक अल्प टक्के दरानं आपणास परतफेड करायची आहे। दर महिन्याला न चुकता परतफेड केल्यास आपल्याला आपलं कर्ज पूर्ण होण्याच्या आधी आपणास पुढील 2 लाखांचं कर्ज दिलं जाणार आहे। या प्रसंगी सेंटरचे शिक्षक राजीव गुप्ता, जयश्री तेलोरे, रेश्मा पवार, सद्दाम पैठणकर, मनीषा राजोळे, पूजा बेद, अफरीन खान, राजेंद्र जाधव आदींसह प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक।